अमेय खोपकर आपल्या सोबत आहेत। खोपकरची मनसेची आजची भूमिका काय असेल याचे अनेक आडाखे अंदाज बांधले जात आहेत। तुमचा अंदाज काय? कारण अनेक वर्षांपासून तुम्ही राज ठाकरेंच्या सोबत आहात, त्यांना जवळून ओळखता, राजकारण जवळून बघितलंय, कामही सोबत केलंय। मी गेले अनेक वर्ष सन्मान्य राजसाहेबांच्या सोबत काम करतोय। राजसाहेब ठाकरे नेमके भाषणामध्ये काय बोलतील याचा अंदाज राजसाहेब सोडून कोणच देऊ शकत नाही, कोणच सांगू शकत नाही। त्यामुळे जितके तुम्ही तुमचे प्रेक्षक आणि तमाम महाराष्ट्रातली लोक आणि आमचे सहकारी महाराष्ट्र सर्व सैनिक हे जेवढे उत्सुक आहेत साहेब काय होणार ऐकायला, तेवढंच मी देखील उत्सुक आहे की आज आम्हाला काय आदेश मिळतोय। पण एक नक्की, राजसाहेब जो मार्ग निवडतील, राजसाहेब जो आदेश देतील, त्या आदेशाचा महाराष्ट्र सैनिक तंतोतंत पालन करेल। आपण जिथे बसलोय त्याच्यावरच LED स्क्रीन लावलेली आहे। अशा स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या काही वर्षांपूर्वी आणि लावरे तो व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक लाडकं वाक्य झालं होतं, खूप फेमस झालं होतं। आज तसंच काहीसं होणार आहे का? आणि कुठले व्हिडिओ जर लागले तर कुठल्या टाईपचे असतील? मी तुम्हाला सांगितलं होतं की राजसाहेब आज काय बोलणार आहेत, आज कोणाची पोलखोल या LED स्क्रीनवर होते, कोण कामाला लागतंय, हे खरंच याचा अंदाज कोणच तुम्हाला देऊ शकत नाही। तिकडे मनसेचे पदाधिकारी हे राजसाहेब ठाकरे जेव्हा इथे येतील, त्यांचं आगमन होईल, ते ज्या भाषणात उभे राहतील, ते जे बोलतील तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल। मात्र महायुतीसोबत जर मनसे गेली तर मनसेला नेमकं काय मिळणार असा प्रश्न विचारला जातोय। मनसेला काय मिळू शकेल जर महायुतीसोबत गेली तर? नाही, कसं आहे, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत। शेवटी राजसाहेबांनी जे काही ठरवलं असेल ते पक्षासाठीच योग्य ठरवलं असेल, महाराष्ट्र सैनिकांसाठी ठरवलं असेल। त्यामुळे साहेबांनी कोणा युती करायची नाही करायची हा संपूर्ण साहेबांचा प्रश्न आहे आणि साहेब जो आदेश देतील ते आम्ही काम करणार। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मात्र एकीकडे संजय राऊत म्हणतायत की राज ठाकरेंची जुनी वक्तव्य त्यांनी आठवावीत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आवाहन करतायत की त्यांनी मोदींना पाठिंबा द्यावा। नाही, संजय राऊताच्या बोलण्याला आम्ही सोडा कोणच फारसं महत्त्व देत नाही। ते सकाळचा तो भोंगा येतो आणि वाचतो सकाळी फक्त 10 वाजता। त्यामुळे संजय राऊतांना एवढं राजसाहेबांवर बोलण्याचे एवढे काय संजय राऊत मोठे नाही आहेत। मात्र देवेंद्र फडणवीसांचं आवाहनाचं नेमकं काय करायचं? मनसैनिकांमध्ये काय चर्चा आहे? मनसैनिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे। त्यांनी जर का आवाहन केलं असेल तर स्वागत करतो, पण शेवटी अंतिम निर्णय जो काय असेल तो राज ठाकरे साहेबच घेतील। शेवटचा प्रश्न, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, आगामी निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार बघायला मिळतील का? हे राजसाहेब भाषणाला उभे राहिले त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येईल की नक्की आज पक्षाची भूमिका काय असेल। की खूप खूप धन्यवाद या बातचीतीबद्दल। तर आपण बघतो आहोत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता काही वेळातच या ठिकाणी येऊन भाषणाला सुरुवात करतील। मात्र या संपूर्ण व्यासपीठाच्या परिसरामध्ये वर जर आपण बघितलं तर LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आणि याच LED स्क्रीनवरून काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदी सरकारची पोलखोल केली होती। मात्र आता ते नेमकी कुणाची पोलखोल करतायत हे कदाचित आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल। कॅमेरामॅन प्रेम समदेशी पाठक, TV9 मराठी, मुंबई।